शिवकालीन पारंपरिक खेळाच्या जतनासाठी कार्यरत असलेल्या वॉरियर्स क्लब यांच्या विद्यार्थ्यांनी गुरुवारी दुहेरी लाठीकाठी फिरवण्याचा विश्वविक्रम प्रस्थापित केला। उलवे येथील रामशेठ ठाकूर मैदानावर सकाळी 8 ते 9 या दरम्यान सलग 1 तास 80 विद्यार्थ्यांनी दोन्ही हातांनी लाठीकाठी फिरवत हा विक्रम केला असून याची नोंद गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये करण्यात आली आहे। नवी मुंबईतील वॉरियर्स क्लबच्या माध्यमातून शिवकालीन खेळांचे प्रशिक्षण देणारे सचिव आणि प्रशिक्षक ओमकार रंधवे आणि सहप्रशिक्षिका ऋतुजा रंधवे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वी झाला। या विश्वविक्रमामुळे नवी मुंबईची शान उंचावली असून पारंपरिक खेळांविषयी तरुणांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे। या प्रसंगी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी विद्यार्थ्यांचे आणि प्रशिक्षकांचे कौतुक करताना मराठी मातीतल्या शिवकालीन खेळांचे संवर्धन करण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे सांगितले। कार्यक्रमाला गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे एशियन हेड आणि मॅनेजर डॉक्टर मनीष बिश्नोई प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। याशिवाय लाठी महासंघाचे उपाध्यक्ष सुरेंद्र शिंदे, कविता शिंदे, लहू चव्हाण, पोलीस निरीक्षक सज्जन लांडगे, मुंबईतील पोलीस अधिकारी सौ साकुंडले, गव्हाण ग्रामपंचायतचे उपसरपंच विजय घरत, प्राध्यापक संतोष रंधवे आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली। या यशामुळे उलवे आणि नवी मुंबई परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून पारंपरिक खेळांच्या संवर्धनाला नवे बळ मिळाले आहे। की जे उलवानोड नव्हे तर नवी मुंबईला अतिशय गौरवास्पद असं ठरणार आहे। आता परवा काहीच नव्हतं, कालच्या एका दिवसात सगळे मंडप वगैरे सगळं तयार करून त्यांनी हे विद्यार्थी आणले। त्यांच्यामध्ये सर्व अपंग आहेत, कर्णबधीर आहेत, युवक आहेत, लहान मुलं आहेत आणि 57 वर्षाच्या महिला भगिनीसुद्धा याच्यात भाग घेत आहेत। ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे। आजकाल आपल्याला हे लाठी काठी आणि हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि आपल्याला साहेब इथं आलेले आहेत, वर्ल्ड रेकॉर्ड केलेले असे लोक आहेत आणि आपण ह्या लहान मुलांना एक धडे देत आहेत। आजच्या काळात मुलांना मुलींना हे अतिशय महत्त्वाचं झालेलं आहे। त्या मुलांच्या चेहऱ्यावर तेच पाहिलं तर मला आनंद वाटतो आहे की हौशेनं ते काम करतात, शिकतायत आणि हेच वय त्यांचं आहे की जे कुठलीही गोष्ट जी असेल ती कॅप्चर करायची आणि ते आयुष्यभर त्यांना हे नक्कीच मिळत असतं। आनंद त्याचा मिळतो, वापर करता येतो। आमचे सर या हरवुल्लरी आहेत। जरा याच्यामध्ये थोडं आता पाहुणे येणार म्हणून मला सांगितलं होतं। मी मोठा गुच्छच काल पाहुण्यांकडे शिंदे साहेबांकडे आणलेला होता। हां म्हणजे प्रोटोकॉल वगैरे काय मी प्रशासनाला पण सांगितलं, पण त्यांनी चव्हाण साहेब आपले भाजपचे अध्यक्ष आहेत तर त्यांच्याकडे ग्रुप घेतला होता। तुम्हाला मी सांगितलं मी 9:30 वाजता तुमच्याकडे येतो आणि मग 9:30 वाजता ते आल्यानंतर मला तिथं थोडा उशीर झाला, त्यामुळे इथे यायला उशीर झाला। पण इतकी मोठ्या प्रमाणामध्ये तुमची तयारी आणि खेळ गेल्या वर्षी आम्ही पाहिलं आहे। शिवजयंतीच्या वेळेला तुमचं हे जे प्रावीण्य जे आहे ते आम्ही पाहिले आहे। लाठीकाठी आणखीन काय तलवारबाजी, दांडपट्टा म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळातले जे सगळे आपले खेळ जे होते, जिजाऊंनी जे महाराजांना शिकवलं, दादोजी कोंडेवरही शिकवलं आणि त्याच्यानंतर त्याच्या जोरावर महाराजांनी चांगला पराक्रम गाजवला आणि त्यांचेच वारस आपण आहोत आणि त्या दृष्टीनं म्हणून आपल्याला हे महत्त्वाचं आहे। सर इंटरेस्ट घेत आहेत आणि त्याला साथ देणारे आमचे पाहुणे। खरं तर प्रास्ताविक झालं असतं मला काहीतरी सगळी माहिती मिळाली असती, पण घाईच्या ह्याच्यामुळं मला हे जावं लागत आहे। पण ज्या आपल्या मुलांनी, मुलींनी आणि ज्येष्ठांनीसुद्धा यात भाग घेतला त्या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो की छान सुंदर असा हा योग तुम्ही घडवून आणलात, सरांनी घडवून आणला, त्याच्या मुलाने घडवून आणला, त्याबद्दल तुम्हाला शुभेच्छा देतो।